नमस्कार, अनुवेद रेसिपीजमध्ये मी अमृता तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला एक अशी टी टाइम स्नॅक रेसिपी सांगणार आहे। ही रेसिपी एकदा बनवली की रोजच खायची इच्छा होईल। कुरकुरीत पाव पॅटीस, जे करताना कुठल्याही प्रकारची झंझट नाही। हा पदार्थ फक्त 10 मिनिटात तयार होतो, पण चहासोबत अफलातून लागतो। पॅटीस जास्त कुरकुरीत व्हावेत यासाठी शेवटी मी टिप सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम आपण ब्रेडच्या स्लाइस घेणार आहोत। आता या स्लाइस कट करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला ज्या आकाराच्या आवडतात त्या आकाराच्या कट करून घ्यायच्या आहेत। मी ह्या ट्रायंगल शेपमध्ये कट केलेल्या आहेत। आता एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 2 कप बेसन घ्यायचं आहे किंवा वाट्या। चवीनुसार मीठ टाकून घ्या। हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा। 1 चमचा लाल तिखट टाकायचं। अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। पाव चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आता या मिश्रणात थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने वडापावला बॅटर बनवतो त्या पद्धतीने हे बॅटर बनवून तयार करायचं आहे। बॅटर बनवताना एक लक्षात घ्यायचं आहे, बॅटर खूप पातळही बनवायचं नाही आणि खूप घट्टही बनवायचं नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आपण आता कढईमध्ये तेल तापायला ठेवणार आहोत, कारण की पॅटीस आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत। तेल आपलं तापलेलं आहे। आता एक एक करून पॅटीस बॅटरमध्ये डीप करायचं आहे आणि तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे। एका वेळी 2 किंवा 3 पॅटीस तळून घ्यायचे आहेत। हे पॅटीस तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। पूर्ण बारीक गॅसवर जर तुम्ही पॅटीस तळले तर त्याच्यामध्ये तेल भरपूर राहतं आणि मोठ्या गॅसवर तळल्यावरती ते जळू शकतात आणि चव करपट लागते। त्यामुळं मध्यम आचेवरती पॅटीस अधूनमधून आलटून पलटून चांगले गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत क्रिस्पी तळायचे आहेत। अशा पद्धतीने सतत ढवळत जर पॅटीस तळलं तर सगळ्या साईडनी एकसारखं पॅटीस तळल्या जातं। पहा, मस्त असे गोल्डन ब्राऊन कलरचे आपले पॅटीस तळून झालेले आहेत। चहासोबत अगदी भन्नाट चव लागते या पॅटीसची। व्हिडिओ सोडून जाऊ नका। आपली पॅटीस कुरकुरीत होण्याची टिप अजून बाकी आहे। तर मंडळी, तुम्हाला जर पॅटीस अजून कुरकुरीत आणि कडक हवे असतील तर बॅटर करताना त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाका, त्यामुळे पॅटीस अजून कुरकुरीत लागतील। तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता चहासोबत काय खायला आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून माझ्या पुढच्या भन्नाट रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका झटपट आणि भन्नाट रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।